नमस्कार, पाककृती माहिती आणि बरंच काही या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत राजभोग श्रीखंड। चला तर सुरुवात करूया। इथे चक्का बनवण्यासाठी 1.5 लिटर मलाईदार दही घेतलेला आहे। त्यानंतर एक सुती कपड्याने यातलं संपूर्ण पाणी निथळून घेणार आहे। जर एकदम तुम्हाला एवढं पाणी निथळता नाही आलं तर त्याचे छोटे छोटे भाग करून त्यातलं पाणी व्यवस्थित निथळून घ्या आणि त्यानंतर या कपड्याची गाठ बांधून याला एकतर तुम्ही नळाला बांधून ठेवू शकतात रात्रभर किंवा 2 ते 3 तासला एका गाळणीवरती ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती काहीतरी जाड वस्तू जसा खलबत्ता असतो तो ठेवायचा। इथे मी हे व्यवस्थित पिळून घेतल्यावरती खाली भांडं घेतलंय, त्यावरती गाळणी ठेवून हे व्यवस्थित बांधून यावरती खलबत्ता ठेवून 3 तास तसंच ठेवलं होतं। आता साधारण 3 तासानंतर यामधलं संपूर्ण पाणी निथळून गेलेलं आहे। तरी एकदा याला व्यवस्थित पिळून घेतलं आणि तुम्ही बघू शकता आपला चक्का हा तयार झालेला आहे। तुम्ही जर बाहेरून चक्का विकत आणणार असाल तर तो आंबट आहे की नाही याची एकदा खात्री करून घ्या। आता हा चक्का एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि 2-3 मिनिटं याला फेटून घ्यायचं। तुम्हाला खूप जास्त सॉफ्ट फेटायचं असेल तर तुम्ही तसं फेटू शकता, पण इथे आपण थोडंसं रेडीमेड जसा तो घट्ट असतो तसं बनवायचं आहे म्हणून कमी फेटणार आहोत। त्यानंतर एका वाटीमध्ये केसर घेतलं होतं आणि त्यात थोडंसं दूध टाकलं होतं। अर्धी वाटी दूध आणि केसर मिक्स करून यामध्ये टाकलं आहे आणि इथे 1.5 वाटी चक्क्यासाठी मला 1 वाटी साखर लागली आहे। तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता पिठी साखर। आणि इथे भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत कारण राजभोग म्हटलं की याच्यात भरपूर असे ड्रायफ्रूट्स टाकलेले असतात आणि जर तुम्हाला पिठी साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीने ते कमी जास्त करू शकतात। आता फ्रीजमध्ये याला अर्धा तास आपण सेट व्हायला ठेवून देऊया आणि तुम्ही आता बघू शकता किती सॉफ्ट आणि किती मस्त याचा टेक्स्चर आलेला आहे आणि चवीला सुद्धा तेवढंच छान लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। आता सर्व करूया। वरून आणखीन थोडे ड्रायफ्रूट्स टाकले आहेत। अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। मला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।